ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर इकडे महिप्त आणि नागराज दोघेही निघालेले असतात आणि त्याचवेळी प्रियाचा फोन येतो. तर नागराज इकडे महिप्तला सांगतो की बबलीचा फोन आला. बबली कॉलिंग. तेव्हा महिप्त म्हणतो की मोठा आवाज करा. त्याचा महिप्त आवर्जून इकडे नागराजला सांगत आहे. मग नागराज फोन स्पीकरवरती टाकतो. इकडे प्रियाला खूप जोर आलेला असतो. प्रिया आता यांना धमकवायला निघालेली असते. खरं तर सुरुवातीला प्रियाला सुद्धा धक्का बसलेला असतो की साक्षीच्या बाबतीत काय झालं. परंतु आता प्रिया विचार करत असते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की नाही, इकडे जे काही दाखवलं जात ते वेगळं आहे आणि प्रत्यक्षात गोष्टी घडलेल्या आहेत त्या वेगळ्या आहेत असं प्रियाच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यामुळेच प्रियाने आता फोन केलेला असतो. तेवढ्यातच महिपात पण तिथं असतो. प्रिया म्हणत असते की कस माहिती का तुम्ही अख्ख्या जगाला फसवू शकता. तुमच्या डोळ्यातले ते खोटे अश्रू, तुमचं रडणं हे सगळं खोट आहे. तुम्ही अख्ख्या जगाला फसवू शकता पण या प्रियाला नाही. कारण तुम्ही चालता फिरता जो माझे आईवडील माझ्या घरात आणून ठेवलेले आहे, जो वॉर्म ठेवलेला आहे, त्यामुळे मी आता साक्षी जिवंत असल्याच सत्य अख्ख्या जगासमोर आणणार आहे असं रिया इकडे महिप्त आणि नागराजला धमकवत असते. कारण प्रियाची मजल किती आहे हे आपल्याला माहितीच आहे. कारण आता प्रियाला कळलेलं आहे. कारण महिप्त एवढा शांत राहू शकत नाही. जर साक्षीला जेलमध्ये काही झालं असतं तर पॉसिबलच नव्हतं हे लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे फोन ठेवला जातो. प्रियाची ट्वटी चालूच असते नागराजला आणि महिप्तला. खरंतर पर्सनली महिप्तला खूप राग आलेला असतो. महिप्तला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. हे प्रियाच वागणं अजिबात पटलेलं नसतं. आणि त्याचबरोबर इकडे महिप्त आणि प्रिया जेव्हा प्रिया त्यांना धमकावत असते की मी सगळ्या जगासमोर आणणार आहे, सगळ्यांना सांगणार आहे की साक्षी ही जिवंत आहे, मग तेव्हा काय कराल असं प्रियाचं म्हणणं असतं. खरं तर प्रियाला हा फक्त एक कॉन्फिडन्स नाही तर तिला असं वाटत असतं की महिप्तच वागणं म्हणजे जर खरं साक्षीला काय झालं असतं तर महिप्त कशा पद्धतीने रिक्त झाला असता या गोष्टी प्रियाच्या लक्षात असतात. आणि म्हणूनच प्रिया अशा पद्धतीने बोलत असते. खरं तर प्रियाला पण एवढी खात्री नसते. आता महिप्तला आणि नागराजला खूप राग आलेला असतो. तेव्हा महिप्त म्हणतो की तो तुमचा वकील भाऊ आहे ना, त्याला सांगून हिची जरा ट्वट बंद करा. कारण हिच जे वागणं आहे ना ते वरचेवर वाढत चाललेलं आहे आणि नागराज सेठ त्याचा त्रास होतो आपल्याला असं महिप्तने सांगितल्यानंतर नागराज मात्र म्हणत असतो की हो, पण तो काही करू शकणार नाही हे तुलाही माहिती आहे. महिप्त मलाच काहीतरी जाऊन करावं लागणार आहे असं नागराजला सांगत असतो. त्यानंतर महिप्त आणि नागराज घरी येतात. नागराज सुद्धा रडायची ऍक्टिंग करू लागतो. महिप्त काय करायचं रे साक्षीच तोंड त्या बाटलीने ठेचलत होत. ओळखू सुद्धा येत नव्हतं कसकेल ती अवस्था रे. तेव्हा महिप्त नागराजला म्हणतो की नाही, हे आत्म पाहिले पाहिजे, हे ऍक्टिंग नाही जमत, नागराजशेत शिकायला लागणार आहे तुम्हाला अजून. मग महिप्त म्हणतो बघितलं ना, मी मीडियाच्या समोर जेव्हा रडून दाखवलं तेव्हा काय झालं असं महिप्त नागराजला सांगत असतो. कारण आतून आलं पाहिजे, ते एवढं नाही जमत, बघा मी दाखवतो असं म्हणत महिप्त रडायची ऍक्टिंग करू लागतो आणि तो नागराजला दाखवत असतो की कशा पद्धतीने रडायला पाहिजे असं. हे महिप्त आणि नागराज या दोघांचेही बोलणं चाललेलं असतं. महिप्त नागराजला दाखवत आहे, नागराज महिप्तकडे पाहत आहे आणि त्याचबरोबर इकडे दोघेही रडत असतात. का तर साक्षी गेली महिप्त, तुझी साक्षी गेली, तू आपली पोरगी गेली असं म्हणत नागराज सुद्धा साडसा रडत असतो. त्याचबरोबर इकडे महिपत दाखवतो की हो बरोबर, खरं तर हे असंच झालेलं आहे आणि छान जमली ऍक्टिंग नागराज शेठ असं महिपत सांगत असतो. त्याचबरोबर इकडे सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात. अर्जुन सायलीला म्हणत असतो की माझं ते एक कुरिअर येणार होतं सायली, काय झालं ते अजून कसं आलेलं नाहीये, का आलेलं होतं मला कळलेलं नाहीये. मग अर्जुन सायलीला अजून एकदा विचारतो, पण सायलीच
लक्ष मात्र अर्जुनकडे नसतं. तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहत असतो. तेव्हा सायली कुठल्या तरी विचारात आहे हे अर्जुनच्या लक्षात येत. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो, बायको काय झाले? एकदम सायली दचकते. तेव्हा अर्जुन म्हणतो की तू कसल्या विचारात आहे का, म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, नाही, काही नाही. तुम्ही काय बोलत होतात का? तेव्हा अर्जुन म्हणतो की तुझ्या लक्षात येत का काय झालं नक्की? पण सायली मात्र शांत असते. तेव्हा ती म्हणते की मी साक्षीचा विचार करते, म्हणजे कोणीही असलं तरी त्याला असं मरण येऊ नये ना, म्हणजे तिने मान्य मला गुन्हा केलेला होता, सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत, पण अशा पद्धतीचे मरण तिला यायला नको होतं, असं सायली सांगत असते. अर्जुन म्हणतो, तू जाऊ दे ना, तूच म्हणते ना ज्याच्या नशिबात जे आहे ते होतच असतं, त्यामुळे नको ना एवढा तू विचार करू आज. अर्जुन सायलीला सांगत असतो. सायली म्हणत असे, पण तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ, ही दिवाळी तुझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मला सांग, तुझ्या आई बाबांबरोबर तू पहिल्यांदा ही दिवाळी सेलिब्रेट करणार आहे, मग कशाला विचार करतेस? एवढा जाऊ दे ना, सोडून दे ना त्या गोष्टी, असं म्हणत अर्जुन सायलीला समजवत असतो. सायली सुद्धा खुश झालेली असते आणि सायली म्हणत असते की हो बरोबर आहे तुमचं, असं सायली सांगत असते. त्याचबरोबर इकडे सायलीला अर्जुन जवळ घेतो आणि म्हणत असतो, काय झालं? सायली म्हणत असते की नाही, तसं काही नाहीये, असं म्हणत सायली अर्जुनकडे पाहत असते. त्याचबरोबर सायली अचानक रुचते. सायली म्हणते, मला काहीतरी हवंय. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय हवंय? तुला सांग तरी, मला नाही माहिती तुला काय हवं आहे, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की नाही, तसं नाहीये, मला काहीतरी हवंय आणि ते तुम्हीच ओळखायचे. अर्जुन म्हणतो, बायको नाही ओळखता येत मला, मग काय करू सांग बरं तू, असं अर्जुन सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते, म्हणजे ओळखता येत नाही म्हणजे हाला ओळखायलाच पाहिजे. आणि रागाने सायली तिथून निघून जाते आणि ती हॉलमध्ये आलेली असते. अर्जुन तिच्या मागे मागे येत असतो. तेव्हा मात्र इकडे सगळेजण खाली बोलत असतात आणि मग सायली तिथे येते. तेव्हा इकडे अस्मिता ओरडायला सुरुवात करते. ती म्हणजे अर्जुनची बायको आता रागावलेली आहे. सगळेजण पाहू लागतात, म्हणजे अर्जुनची बायको का रागवली, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, तसं काही नाही झालेलं. तेव्हा प्रताप म्हणतो की तू काय खोट बोलतोयस अर्जुन? कळतं ना, जेव्हा नवरा बायकोच्या मागे मागे करतो तेव्हाच लक्षात येतं की काय गोंधळ झालेला आहे ते. आता तो कितीही नाही म्हणाला तरी आम्हाला कळलेलंच आहे की काय झालेलं आहे, असं म्हणत अर्जुनला प्रताप बोलत असतो. कस हे अनुभवाचे बोलत ना, आम्ही पण शेवटी तेच केलेलं आहे, असं प्रतापच म्हणणं असतं. अरे तेव्हा कल्पना म्हणते, काय हे? तेव्हा सायली म्हणते की काय तुम्ही काय बोलत होता आता? तेव्हा कल्पना बोलते की सायली, विषय कसा बदलायचा नाही, तुझ्याकडून शिकलं पाहिजे, असं कल्पना सांगत असते. तेव्हा सायली म्हणते, नाही आई, तसं काही नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो की सांग ना काय झालं? आणि मग यावेळेस शॉपिंग अस्मिता म्हणत असते की मला ड्रेस घ्यायचे आहेत. मग अस्मिताला बोलत असतात आणि त्याचबरोबर अस्मिताला अर्जुन म्हणत असतो की अस्मिताई, तुला ड्रेस घ्यायची गरज काय सांग बरं, आणि शॉपिंग करायची स्पेशल दिवाळी, कारण असं तर शॉपिंग तू करतच असतेस ना, मग वेगळं शॉपिंग कशासाठी करणार आहेस, असं बोलणं चाललेलं आहे. तेव्हा मात्र इकडे त्यांचं ठरलेलं असतं की नाही. कल्पना आणि सायली म्हणतात की यावेळेस आता शॉपिंग वगैरे काही करायची नाही, कारण माझ्याकडे साड्या शिल्लक आहे. तेव्हा सायली म्हणते, हो, मलाही आईंच म्हणणं पडते, त्यापेक्षा ते जे पैसे आहेत ना, ते आपण अन्नपूर्णा ट्रस्टला देऊया आणि गरिबांसाठी शॉपिंग करूया. आणि हे सगळं बोलणं मैनावती आणि त्याचबरोबर सदाशिव ऐकतात आणि मैनावती नव्याला घेते आणि रूममध्ये पुन्हा येते आणि ती साडी फाडू लागते. तेव्हा सदाशिव म्हणतो की अगं काय करतेस तू, तुला कळतं का हे सगळं काय करतेस? तेव्हा ती म्हणते, अहो तुम्हाला कळतं का
तिथे शॉपिंगचा विषय चाललेला गरिबांना कपडे द्यायचेत, आता आपण पण गरीबच आहोत ना, मग आपल्याला पण मिळाले पाहिजेत असं म्हणत साडीचा पदर ती फाडते आणि फाटलेली साडी हातामध्ये अडकवून ती येते. तेव्हा सगळेजण तिथे बोलत असतात. तेव्हा सायली म्हणते की आई, आणि मग सायलीला ती म्हणते की अग सायली, जरा पाणी देशील का. म्हणजे हे सगळं नाटक चाललेले असतात. तिची मग पाणी मागितलं जातं. सायली पाणी देते. तेव्हा सायली म्हणते, आई तुझ्या हाताला काय लागलंय का. कल्पनाही तेच विचारते. तेव्हा मात्र मैनावती म्हणते की नाही, ते काही नाही. आणि मग पाणी पिताना मुद्दाम ती फाटलेली साडी दाखवते. तेव्हा सायली म्हणते की आई. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता आपण ना चौघेजण शॉपिंगला जाऊया. आता तुमच्यासाठी पण मला कपडे घ्यायचेच होते, तर आपण जाऊन शॉपिंग करून येऊया असं अर्जुन सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो, आणि तो म्हणजे मैनावती आणि त्याचबरोबर या सदाशिवला. त्यांना असं वाटलंच नव्हतं की अर्जुन शॉपिंगला घेऊन जाईल, पण अर्जुन तयार झालाय. ते म्हणत असतात की नाही, नको नको, हे सगळं वरवरच नाटक असतं. मग प्रताप म्हणतो की अर्जुनने ठरवलं ना एकदा असंही तुमच्यासाठी आम्हाला शॉपिंग करायचीच, मग एकदा जाऊन ती शॉपिंग करता येईल असं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा त्या दोघांना जे हवं आहे ते मिळवण्यासाठी खरंच प्रियाचे आई वडील जे काही वागत असतात ना, ते मात्र पाहण्यासारखं आहे, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही, कारण त्यांची संपत नाही. अर्जुन सायलीच्या आई वडिलांना शॉपिंगला चला म्हणतोय, पण तेवढ्यात सायली मात्र रुसलेली असते. सायली का रुसले हे कारण त्याच्या लक्षात आलेलं नाही. सायली रुसून किचन कट्ट्याकडे गेलेले असते. अर्जुनच्या लक्षात येतं की सायली रुसली आहे. तो पळतच तिच्या मागे मागे जातो आणि म्हणतो, बायको तू पण येणार आहेस ना शॉपिंगला, म्हणजे आपल्याला जायचं बर का शॉपिंगला. पण सायली मात्र त्याच्याशी बोलत नसते. त्याला कारण कळत नसतं की सायलीला काय झालंय. तेवढ्यात नागराजची एंट्री होते. नागराज आल्याबरोबरच सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा म्हणत येतो. तेव्हा प्रताप एकदम आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, अरे नागराज, अरे वाह, इतक्या दिवसानंतर तू आलेला आहेस. तर सर्वजण आश्चर्यचकित होतात. कल्पना तर म्हणते, अहो भाऊजी, तुम्ही काय घरचा रस्ता चुकला की काय, कधी नाही येणार तुम्ही बरोबर आता दिवाळीला आलाय. नागराज म्हणतो, अहो असं का बोलताय, म्हणजे काय झालं ना, इकडे जरा असं काम होतं म्हणून आलो होतो. खरं तर काय होतं ना, आता दिवाळीमध्ये बायकोच्या घरी जावं लागत मला आला तिकड, त्यामुळे विचार केला की दिवाळीचा थोडा अगोदरच येऊन तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्या म्हणून खास सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी इकडे आलेलो आहे असं नागराज त्यांना म्हणत आहे. आणि नागराज बोलत बोलत पाहतो की घरामध्ये 2 नवीन सदस्य दिसतायत. नागराज विचारतो, हे 2 काय पाहुणे आलेत की काय आपल्या इथे दिवाळीचे, असं तो बोलत असतो. तेव्हा प्रिया पाठीमागून आलेली असते. नागराज आलेला पाहून तिच्या काळजाचा थरकाप झालेला, कारण तिला माहिती आहे की नागराज काय करू शकतो ते. तेव्हा प्रताप म्हणतो, पाहुणे नाहीत, हा तुम्हाला थांबा यांची ओळख करून देतो. हे दोघजण आपल्या सायलीचे आईवडील आहेत. हो, अर्जुनने प्रयत्न करून सायलीच्या जन्मदात्या आई वडिलांना शोधलेला आहे आणि हेच ते दोघंजण आहेत असं म्हणल्यानंतर नागराज चेहऱ्यावर असे काय भाव आणतो की जसं काय त्याला काहीच माहिती नाहीये. नागराज म्हणतो, काय आता म्हणजे हे आश्चर्यच झालं म्हणायचं खरंच की काय. मग प्रताप म्हणतो, मग अहो अर्जुनने किती परिश्रम केले त्यासाठी. नागराज त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो, खरंच तुम्हाला नाही, अगदी देवानेच पाठवले असं म्हणलं पाहिजे. आणि त्या ते दोघेही नागराजला नमस्कार करतात. प्रताप त्यांची ओळख करून देतो. या मैनावती लोखंडे ते सदाशिव लोखंडे. नागराज त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणतो, तुम्ही मैनावती लोखंडे आणि तुम्ही सदाशिव लोखंडे, बर. आणि तो त्यांच्याकडे एकदम पाहतच राहतो आणि पाहिल्यानंतर एकदम आश्चर्य करून म्हणतो, तुमचा चेहरा काहीतरी मला जरासं वाटतंय असं म्हणून तो एकदा म्हणतो,
तुमची स्माईल, यांची स्माईल बघितली, यांची स्माईल बघितली, यांची स्माईल बघितल्यावर मला असं वाटतंय हे तर तन्वीचेच आईवडील आहेत असं म्हणून तो मुद्दाम सर्वांना हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की हे सायलीचे आईवडील नसून हे तन्वीचे आईवडील आहेत. तेव्हा तर प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. तिला कळतं की नागराज कशासाठी आलेला आहे. त्याने डायरेक्ट सर्वांच्या समोर सांगितलेलं आहे की हे तर तन्वीचे आईवडील आहेत असं वाटत आहे. पण मैनावती लोखंडे मात्र म्हणते नाही हो नाही, तुमची तन्वी काय आम्हाला आवडली नाही बर का. तेव्हा नागराज म्हणतो हा आता तन्वीचे पराक्रमच तसे आहेत, म्हणजे आमच्या तन्वीचे पराक्रम तुमच्यापर्यंत पोहोचलेत म्हणायचं. तेव्हा सर्वजण म्हणतात नागराज काय घेणार आहे ते सांगा. नागराज म्हणतो काय नाही अहो, मी सहज शुभेच्छा देण्यासाठीच आलेलो होतो. नागराजला जे काही सांगायचं असतं ते त्यांनी अगदी कमी शब्दांमध्ये आणि स्पष्टपणे सांगून टाकलेलं असतं. या सगळ्याचा अर्थ कोणाला समजो वा समजो, प्रियाला मात्र चांगलाच समजलेला असतो. तिला कळलेलं आहे की नागराज घरामध्ये का आलेला आहे. ते तिला समजल की नागराज आता आपला भांडेखोड करणार आहे आणि नागराजच देखील लक्ष प्रियाकडेच आहे. त्याला माहिती आहे की आपण असं जर का केलं नाही तर प्रिया शांत बसणार नाही, म्हणूनच तो घरामध्ये आलेला आहे. आणि तेवढा त्याच लक्ष पाठीमागून आलेल्या प्रियाकडे जात देखील, पण तो प्रियाला काहीच बोलत नाही. सर्वांना शुभेच्छा देऊन तो म्हणतो मी आता चलतो. तेव्हा सर्वजण म्हणतात अहो थांबा, की जरा. नागराज म्हणतो अहो जे काम करायचं होतं ना ते पूर्ण झालेलं आहे, आता थांबण्यात काही अर्थ नाही असं म्हणून तो बाहेर जायला लागतो. तर इकडे अर्जुन परत एकदा सायलीकडे येतो आणि म्हणतो बायको काय झालं, म्हणजे तू येणार आहेस ना शॉपिंगला. हो आपण जायचंच आहे, असं का करायला लागलेली आहेस. पण सायली मात्र काहीच बोलत नसते. सायलीला अर्जुन म्हणतो आता जायचं म्हणजे जायचं, आता दुसरं काही कारण काढायचं नाही. तर इकडे नागराज बाहेर गेलेला पाहून प्रिया देखील त्याच्या मागच गेलेले असते. प्रिया त्याला थांबवत त्याने म्हणते आज हे जे काही केलं ना हे पहिलं आणि शेवटचं केलंय, परत अजिबात असलं काही करायचं नाही. नागराज म्हणतो अच्छा म्हणजे तू घाबरलीस, तर मग तू देखील लक्षात ठेव काय करायचं आणि काय नाही ते. प्रिया मात्र म्हणते माझ्याकडे तुमचा व्हिडिओ आहे ना, ते तुम्ही विसरलात बहुतेक. तो व्हिडिओ जर का सर्वांच्या समोर आणला ना तेव्हा नागराज एकदम तिच्या अंगावर जात म्हणतो काय व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ, त्या व्हिडिओची भीती दाखवायचं बंद कर आता. आणि लक्षात ठेव त्या व्हिडिओच्या नावांना आता मला उचमळायला लागलंय, मला मळमळते, अजिबात त्याचं नाव काढू नको. आणि तू देखील लक्षात ठेव की आता माझ्याकडे तुझं कोणतं सिक्रेट आहे ते या घरातून कायमच्या हाकलून देतील. तुला असं सिक्रेट आहे, आता तू जर का त्या व्हिडिओचं नाव काढलं ना तर लक्षात ठेवायचं तुझे आईबाप कोण आहेत ना ते तुझ्या घरात येऊन सांगेल. सर्वांना कळलं का असं म्हणून त्याने प्रियाचं तोंड बंद केलेलं असतं. आता प्रियाकडे काहीच शब्द उरलेले नसतात. नागराजला ती रागाने नुसतं पाहत असते. नागराज म्हणतो असं रागाने पाहायचं देखील नाहीत, आमच्याकडं समजतंय आम्ही काय करू शकतो ते लक्षात येते ना. आताश आईबाप तुझ्या घरात आणून बसवलेत ते तुझेच आईबाप हे सिद्ध करायला 1 मिनिट देखील आम्हाला लागणार नाही. त्यामुळे शांत बसायचं नाही तर तुझ याजवळ असा बॉम्ब फोडेल ना की तुला कळायचं देखील नाही. तेवढ्यातला लांबून अर्जुन आणि सायली सर्वजण येत असतात आणि त्यांनी तो शब्द ऐकलेला असतो. अर्जुन म्हणतो बॉम्ब कसला बॉम्ब. तेव्हा नागराज म्हणतो अहो नाही, म्हणजे मी हिला तन्वीला सांगतोय की दिवाळी आहे, बॉम्बपासून थोडंसं लांब राहा नाही तर बॉम्ब फोडून घेशील. जवळच कसना. लहानपणी ती बॉम्बला खूप घाबरायची ना, म्हणून तिला सांगतोय की बॉम्बपासून थोडंसं दूर राहायचं. तेव्हा सायली विचारते तुम्ही कुठे चाललेला आहात. नागराज म्हणतो मी इकड या दिशेने चाललेलो आहे. तेव्हा सायली म्हणते असं आहे का, मग गाडीत बसाना, आपण सगळेजण मिळूनच जाऊया. असं म्हणून सायली नागराजला त्या गाडीमध्ये, म्हणजे ज्या गाडीमध्ये ते सर्वजण शॉपिंगला चाललेले आहे त्या गाडीमध्येच बसवते. आता प्रियाची अजूनच
धकधूक वाढलेली आहे, कारण नागराज जर का यांच्याबरोबर गेला तर अजून तो काहीतरी कांड करणार असं तिला वाटत आहे. नागराज प्रियाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, काही काळजी करू नको, अगदी व्यवस्थितपणे मी जातो. तुला सांगितले तेवढं फक्त लक्षात ठेव, बॉम्बच, असं म्हणून नागराज थोडंसं हसून यांच्याबरोबर गाडीत बसतो आणि निघून जातो. इकडे एका नवीनच व्यक्तीची एंट्री झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. एक व्यक्ती पर्स अडकून मपतच्या घरामध्ये घुसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. महिप्त त्या व्यक्तीकडे पाहतो. ती व्यक्ती दरवाजा वाजवते आणि महिप्तच्या घरामध्येच घुसते. महिप्त त्यांना म्हणतो, हो हॅलो, कोण पाहिजे तुम्हाला? आणि असं तुम्ही आमच्या घरात का घुसताय? कोण आहेत? कोण तुम्ही? बोलाल का नाही? असं म्हणून महिप्त मात्र त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण ती व्यक्ती मात्र महिप्तच काहीही न ऐकता आतमध्येच येत असते. महिप्त त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. ओ, तुम्हाला समजतंय ना काय बोलतोय मी? ते असं घरात कस काय घुसू शकता तुम्ही? पण तुम्ही आहेत कोण? आणि मग महिप्त त्यांच्याकडे बघतो, पण ती व्यक्ती मात्र महिप्तच काहीच ऐकत नसते. ती महिप्तच काहीही न ऐकता महिप्तच्या जवळ असलेल्या सोफ्यावर जाऊन बसते आणि महिप्त तिच्याकडे पाहत राहतो आणि ती व्यक्ती मपतकडे पाहून हास्य करायला लागते. महिप्त म्हणतो, तुम्ही तर अगदी माझ्या मुलीसारखेच दिसताय, पण माझी मुलगी अहो ती जेलमध्ये होती, ती वारली बघा, काय करायचं आता? हीच ती व्यक्ती म्हणजे साक्षी शिकरे आहे. साक्षी शिकरे दुसरं नाव घेऊन महिप्तच्या घरी आलेला आहे. महिप्त तिला नाव विचारतो तेव्हा ती सांगते समीरा शेखर. आणि आता समीरा शेखर बनून ती मपतकडे आलेली आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनने काही कॅश काढलेले आहे आणि ती कॅश कल्पनाकडे दिलेले असते. कल्पना ती कॅश सायलीला म्हणते, ही कॅश घेऊन तुझ्या रूममध्ये ठेव. सायली त्या हातात नोटांचा बंडल घेते आणि तिच्या रूममध्ये जायला लागलेली असते. तेव्हा मैनावती तिला म्हणते की अग, यातली कोणती साडी नेसली पाहिजे ते कळतच नाहीये, मला जरा सांगशील का? असं कारण काढून ती सायलीच्या मागमागत जाते. सायली तिच्या समोरच त्या सगळ्या नोटा तिजोरीमध्ये ठेवते आणि तिजोरी बंद करून चावी एका ठिकाणी ठेवते. मैनावतीने ते सगळं पाहिलेलं असतं आणि आता तिने डोक्यात ठेवलेलं असतं की ते पैसे आपल्याला चोरायचे आहे. सायली जेव्हा बाहेर जाते तेव्हा मैनावती खरोखर त्या चव्या शोधून तिजोरी उघडते आणि तिजोरीतले सगळे पैसे तिने लंपास केलेले आहेत. पण तेवढ्यात अर्जुन तेथे येतो आणि पाहतो की ही तर बाईक चोरी करत आहे.